मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की एक शासनाने शिक्षक भरतीबाबत संस्था चालकांसाठी परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आता जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ नाही. मग आता जाहिराती अपलोड करण्यासाठी जर खाजगी शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांनी जर जाहिराती आता अपलोड केल्या नसतील, तर त्यांना पुढे जाहिराती अपलोड करता येणार नाहीत. म्हणजेच त्यांना पहिल्या टप्प्याच्या भरतीपासून वंचित म्हणजे ठेवणार आहेत असा त्याचा अर्थ निघतो. परंतु ज्यांनी बुधवारपर्यंत म्हणजे आता हा गेला बुधवार आहे त्यापर्यंत काही संस्थांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर अशा संस्थांना एक 2-4 दिवसाची त्यांनी वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेतच त्यांनी जाहिराती अपलोड करायच्या आहेत. मग आता ज्या संस्थांनी जाहिराती अपलोड केल्या नाहीत त्या संस्थांच्या बाबतीत काय, म्हणजे त्यांनी आता त्यांचं काय झालं की त्यांच्या समजा बिंदू नामामध्ये त्यांची पूर्ण नसेल किंवा त्यांची संच मान्यता 22-23 ची अपूर्ण असेल, त्यामुळे त्यांना या पहिल्या टप्प्यामध्ये चान्स मिळालेला नाही जाहिराती अपलोड करण्याचा. मग आता या संस्थांना चान्स कधी मिळणार आहे यावर आता आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे ज्या संस्थांची बिंदू नामावली पूर्ण नाही किंवा त्यांची संच मान्यता अपुरी आहे, अशा संस्था चालकांना जाहिरात अपलोड करण्याची संधी केव्हा मिळणार आणि जाहिरातीचा म्हणजे शिक्षक भरतीचा थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे दुसरा टप्पा केव्हा सुरू होणार हे आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. म्हणजे अशा प्रकारचे जे आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवतो किंवा या नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक उमेदवारांसोबत आम्ही जे चर्चा करतो ती चर्चा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे. आणि मित्र ही चर्चा ऑथेंटिक असते. मी जे चर्चा करतोय ना त्याच्यासाठी आपण परिपत्रकाचा आधार घेतो. म्हणजे आपण आपल्या थोडा म्हणजे कसं मनानं कुठलीही तर्क याच्यामध्ये तोडत नाही, हे लक्षात घ्या. तर त्यासाठी मी आपल्या समोर एक स्क्रीन आता शेअर करणार आहे की शिक्षक भरतीचा माझ्या आजच्या या व्हिडिओचा महत्वाचा जो विषय आहे, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा केव्हा सुरू होणार. पहिला टप्पा सुरू झालेला आहे. जाहिरातीसाठी फुल स्टॉप भेटलेला आहे. त्यामुळे संस्था चालकांना आता पवित्र पोर्टल बंद झालेलं आहे. आता जे पवित्र पोर्टल सुरू होईल 29 जानेवारी 2024 पासून ते फक्त शिक्षक उमेदवारांसाठी सुरू होणार आहे. म्हणजे इथं हा जाहिरातीचा पहिला टप्पा आता सुरू झालेला आहे. जाहिरातीचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पवित्र पोर्टल हे बंद झालं आणि आता भूमिका शिक्षक उमेदवारांची आहे. त्यांना 29 जानेवारी 2024 पासून पसंतीक्रम द्यायचे आहेत. हे लक्षात घ्या. 29 जानेवारी 2024 पर्यंत जाहिरातीचं अवलोकन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे शिक्षक उमेदवारांना स्वस्थ बसायचं नाही. त्यांनी सकाळी उठल्याबरोबर आपल्या पवित्र पोर्टलला लॉग इन करायचं, ज्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती बघायचं. बघितल्यानंतर तुम्हाला त्याचे पसंतीक्रम रफली तुम्ही लिहून घ्यायचे आहेत एका कागदावर किंवा ही संस्था इथं मी माझ्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार म्हणा म्हणजे टॅटच्या गुणवत्तेनुसार असं म्हणू आपण किंवा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार म्हणू आपण किंवा माझ्या प्रवर्गानुसार म्हणू आपण किंवा माझ्या समांतर आरक्षणानुसार म्हणू आपण किंवा मी माझ्या माध्यमानुसार या जाहिरातीमध्ये बसतो आणि ही संस्था जवळ आहे, माझ्या जिल्ह्यातली आहे, काय जे असेल ते मग तिला मला कोणता क्रमांक द्यायचा आहे असे विविध प्रश्न तुम्हाला तुमच्या मनामध्ये विचारायचे आहेत आणि पसंतीक्रम द्यायचे आहेत. असं नाही गेले आपले कुठल्या तरी याच्यावर सेंटरवर आणि तिथं त्याला सांगायचं हा माझा युजर नेम आणि पासवर्ड हे लॉग इन करा आणि द्या याच्यात पसंती क्रमांक तुमच्या मनाने. तसं करू नका. स्टडी करा. स्टडी केल्यानंतर निश्चितच तुम्हाला यश मिळते, कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक जाहिरातीची सखोल स्टडी आपल्याला करायचंय, हे लक्षात घ्या. आणि सखोल स्टडी केल्यानंतर तुम्ही रफली त्याला पसंतीक्रम तुमच्या जवळ लिहून ठेवायचे आहेत. त्यानंतर जेव्हा पसंतीक्रमाची वेळ येईल तेव्हा वेळेवर आपली धांदल होणार नाही. म्हणजे आपल्याकडे पसंतीक्रम रेडी आहे, ते पसंतीक्रम पाहायचे आणि त्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर जे काय तुम्हाला चेकबॉक्स मध्ये क्लिक करायचं आहे ते पसंतीक्रम तुम्हाला द्यायचे आहेत मित्र, हे लक्षात घ्या. आता मी बोलतोय याच्या पुढे मी जो स्क्रीन शेअर करतोय आपल्या समोर तो याच्या बाबतीत करतोय की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा केव्हा सुरू होईल.
या बाबतीत मला आता इथं हा स्क्रीन तुमच्या याच्यावर शेअर करायचा आहे आणि त्या बाबतीत आपल्याला थोडी आता चर्चा करायची आहे मित्र. बघा स्क्रीन आहे आणि याच्यामध्ये मी स्पष्ट आजच्या व्हिडिओचा माझा जो काही मुख्य उद्देश आहे तो दिलेला आहे. माझा मुख्य उद्देश आहे भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल नंतर. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल नंतर. म्हणजेच तुम्हाला आता सांगायचं झालं तर 16/4/2024 ही लोकसभेच्या इलेक्शनची डेट आलेली आहे टेंटेटिव्हली. म्हणजे त्या दृष्टिकोनातून जर आपण एक महिना जर आपण समजा हे केला विचार जर केला तर मार्च मध्ये आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहितेच्या अगोदर हा पहिला टप्पा शिक्षक भरतीचा पूर्ण होणार आहे आणि दुसरा टप्पा ही आचारसंहिता संपल्यानंतर एप्रिल मध्ये सुरू होईल मिळतो. म्हणजे एप्रिल नंतर म्हणू आपण साधारणतः मे पासून तो दुसरा टप्पा सुरू होईल. तोपर्यंत या शिक्षण संस्थांना त्यांची बिंदू नामावली आणि त्यांची संच मान्यता जे काही अर्धवट असेल ते काम पूर्ण करण्यासाठी शासनाने सांगितलेलं आहे. तर बघा आपण याच्याविषयी आता सविस्तर चर्चा करणार आहे. सविस्तर चर्चा अशी आहे आपली, राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी 22 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. म्हणजे ज्या काही अनुदानित शिक्षण संस्था आहेत त्यांना गेल्या 22 जानेवारी पर्यंत त्यांच्याकडील ज्या काही जाहिराती आहेत ते अपलोड करण्यासाठी पवित्र पोर्टलवर मुदत दिली होती. पण त्या कालावधीमध्ये काही संस्थांचं फक्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर अशांना सुद्धा त्यांनी 4 दिवस वाढवून दिलेले आहेत. अजूनही ते जाहिरात अपलोड करू शकतात. पण काही संस्थांचे अजिबातच काही नाही आहे. म्हणजे त्यांचं संच मान्यताही अपूर्ण आहे काही कारणास्तव, विद्यार्थी संख्या वगैरे असेल ते, किंवा त्यांची बिंदू नामावली म्हणजे त्यांचं रोस्टरही कम्प्लीट नाही. तर अशा शैक्षणिक संस्थांना आता जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळ वाढवून दिल्या जाणार नाही, हे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे मुदत संपुष्टात आली असून ज्या शाळांनी बंधू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतली नाही आणि 2022-23 मधील संच मान्यता अपूर्ण आहे त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही. ज्या काही शाळा अशा आहेत की त्यांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली सुद्धा अपडेट केलेली नाही आहे, 2022-23 ची त्यांची संच मान्यता सुद्धा अपूर्ण आहे, अशा ज्या काही संस्था असतील त्यांना आता पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही. त्यांना या पहिल्या टप्प्यात आता संधी नाही. त्यांच्यासाठी दुसरा टप्पा सुरू होईल, तो आचारसंहितेनंतर होणार आहे. त्यावेळेस त्यांना संधी दिल्या जाईल. तोपर्यंत त्यांना त्यांची बिंदू नामावली आणि जाहिराती ह्या अपडेट करण्यात, बिंदू नामावली सॉरी आणि संच मान्यता ह्या पूर्ण करण्यासाठी सांगितलेलं आहे. पुढं काय म्हटलंय त्यांनी, शाळांनी पवित्रवर 2-4 दिवसापूर्वी नोंदणी केली होती त्यांना उद्यापर्यंत बुधवार जाहिरात अपलोड करण्यास संधी आहे. ज्या शाळांनी 2-4 दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पवित्र पोर्टलवर, तर त्यांना बुधवारपर्यंत त्यांची जाहिरात अपलोड करण्यासाठी एक संधी त्यांनी दिलेली आहे. पुढे असं आहे, शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी संपवली जाणार आहे. शिक्षक भरतीचा जो पहिला टप्पा आहे तो त्यांनी सांगितलेला आहे की लोकसभेचं जी काही आचारसंहिता आहे त्याच्या अगोदर म्हणजे हा पहिला टप्पा संपवल्या जाणार आहे. हे बाकी निश्चित आहे आता. म्हणजे पहिल्या टप्प्याची शिक्षक भरती लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी संपवली जाणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल-मे महिन्यात राबविला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ज्यांच्या संच मान्यता अपूर्ण आहेत, ज्यांची बिंदू नामावली अपूर्ण आहे त्यांना संधी दिला जाईल. पण केव्हा, आता एप्रिल-मे मध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवल्या जाणार आहे. एप्रिल ते मे या कालावधीमध्ये. तत्पूर्वी टीईटी होईल आणि त्यानंतर टेट होऊन दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला प्रारंभ होईल असे सूत्रांनी सांगितले. बघा तत्पूर्वी काय होणार आहे माहित आहे का, की एक टीईटी होणार आहे किंवा टॅट सुद्धा होणार आहे आणि ते नवीन उमेदवार सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतील आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये संधी मिळणार आहे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. म्हणून मित्र हो, पहिल्या टप्प्यामध्येच जे काय आहे ते सिलेक्ट होऊन जायचंय आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जाहिरातीचं अवलोकन छान करायचं, ऑब्झर्वेशन छान करायचं आहे, निरीक्षण चांगलं करायचं आहे आणि कुठल्या याच्यामध्ये आपण बसू शकतो ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पसंती क्रम द्यायचे आहे. एवढ्यासाठीच मी आजचा आपला हा व्हिडिओ बनवलेला
आहे. पुन्हा एकदा मी विनंती करेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा. तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारची जी काही नवनवीन माहिती आपल्यापर्यंत येते मी ती तुमच्यापर्यंत चर्चेच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतो. तर मी आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो, इथं थांबतोय. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.